हालेलुया. मार्क 3:33 वचन घे. त्याने त्यास उत्तर दिले, कोण माझी आई, कोण माझे भाऊ. आता त्याने त्याला उत्तर दिले होते, कोण माझी आई, कोण माझे भाऊ. काय? आई, बाबा आहे का नाही, भाऊ बहीण नाती. वचन काय सांगते हे शिकायचं. आजच्या काळामध्ये ज्या वेळेला लूकमध्ये 19 अध्यायामध्ये 1 ते 10 वचन आपल्याला सांगते, जक्कई नावाचा एक परशु होता. आता हा आपल्या बायकोला सवय होता आणि कर पैसा वसूल करून मध्ये 9 आता वचन जे बायबलच्या आधारे शिकायचं असेल तर पहिलं प्रथम येशू जवळ येत असताना त्याच्या शिष्याने येशूला विचारलं, काय सांगितलं, कोण माझे आई. काय सांगते, त्याच्याकडे बसलेले असतात ही माझी आई, ही माझी भाऊ. हालेलुया. सगळे नातेवाईक त्याने प्रभू येशूने तिकडेच ठेवले. वचन ऐकणारे पाळणारे ते ना, वचन ऐकत नाही, पाळत नाही, नातेवाईक गेले होते. आता बायबलच्या आधारित हे जीवन आहे आजच्या काळात. आणि या काळामध्ये बायबलचं वाचून शरीरामध्ये आत्मसात करेल तर सर्वांना नाती उपयोगीची आहेत. आता विचार करा, आपल्या प्रत्येकामध्ये एक विचार असतात. आता त्यामध्ये बोलायचं उत्पत्तीमध्ये 6:5 ते 8 वचन घे. बघा, पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. ही मानवाची दुष्टाई फार चाललेली आहे. आता म्हणा पुढे शिकायचं आहे की आम्ही जर नात्याकडे जास्त वळतो तर स्वर्गीय नात्याकडे कमी वळत असेल तर पुढे आमच्या जीवनामध्ये काय दुःख येणार आहे, काय समस्या येणार आहे. या पवित्र शास्त्राद्वारे या बायबलच्या वचनानुसार माणसाचं जीवन बदलते. माणसाच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत एकसारख्या वाईट असतात. विचार करा, कल्पना वाईट जर झाल्या तर चांगल्या कल्पना कधी येणार? माणसाची विचार जर वाईट आले तर माणसाचे विचार चांगले कधी येणार? त्यासाठी त्या माणसाच्या येणाऱ्या कल्पना त्या एकसारख्या वाईट आहेत. मग वाईट आल्यावर काय होते पुढे? असे परमेश्वराने पाहिले माणूस जर पृथ्वीवर उत्पन्न केल्या तेव्हा त्या माणसाला काय झालं, परमेश्वराला काय झालं, त्या माणसाविषयी अनुताप झाला. का अनुताप झाला? त्याच्या चित्ताला खेद झाला. मी उत्पन्न केलेल्या माणसाला काय करेल? मी नष्ट करेल. आता बायबलच्या आधारित जर जीवन तुम्ही जगत आहे, आता उत्पन्न केले तेव्हा परमेश्वराला खेद झाला. कारण योहान 1:12 जितके विश्वास ठेवतात तितके देवाची मुलं आहेत. आता देवाच्या मुलांना देवाला काय एवढा राग आला? देवाची जर मुलं आहेत ना तर देवाला का राग आला? कारण त्यांची दुष्टाई वाढली, पाप वाढली. आताचा काळ जो आलाय रोज सुरू झालेला आहे. जे नोहाच्या काळात पूर्वी झालेलं होतं, जी उत्पत्तीला सुरुवात झाली होती आणि नव्या करारामध्ये प्रभू येशूने नवीन उत्पत्ती दिली, नवीन करार स्थापिला. पण प्रभू येशू क्रिस्ताच्या बलिदानाद्वारे लोकांना नवीन जीवन दिलं, पण लोकांना ती
जीवन आढळेल. तर आज आपल्याला ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे ना, आपलं जीवन परिवर्तन करायचं आहे. नाही तर जीवन झिरो मध्ये. मानव, पशु, राखणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करील. हे सर्व नाहीशी करून टाकेल. कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. असं ते मी उत्पन्न केलं पण मला संताप झाला. आज आपल्या जीवनामध्ये बघा, आपण एकमेकांना बोलत नाही, आम्हाला पण संताप होतो, परमेश्वराला संताप होतो की घडून माझी कामं नाही करत. तेव्हा 15 मध्ये दिली, माझ्यात फळ न देणार मी फाटा काढून टाकेल. आताची वेळ हीच आलेली आहे आणि ही वेळ ज्या नोहाच्या काळामध्ये सुरू झाली, हेच आपले विचार सुरू आहेत, दुष्ट विचार. म्हणून माणसाच्या मनातले जे दुष्ट विचार हे कार्य करत आहे, त्यामुळे माणसाचं शरीर हे नष्ट होत चाललं. म्हणून परमेश्वर लोकांना पश्चातापासाठी वाढत आहे. आता तुम्ही जर विचार केला, परमेश्वराने आपल्यासाठी काय योजना दिल्या. आता प्रत्येक मनुष्य आपलाच विचार करतो, मग त्याने त्याच्या वचन आठ. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. आता नोहा चांगला होता, नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. आता तुम्ही चांगले असेल तर तुमच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी होईल. तुम्ही चांगले, तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद होईल. हालेलुया. आता प्रेषित 16:21 काय सांगितले, तू जर विश्वास ठेवला तर तुझ्यावर तुझ्या घराण्याचे तारण होईल. हालेलुया. आता जर तुम्ही विचार करा, आहे का नाही, या 16:31 मध्ये वचन सांगितले, तू जर विश्वास ठेवला तर तुझ्यावर तुझ्या घराण्याचे काय होईल. घराचं कारण पाहिजे, तर तू प्रभू येशू विश्वास ठेव, तुझ्यावर तुझ्या घराण्याचे तारण होईल. आपल्या घराचं तारण व्हायचं असेल तर प्रभू येशू विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता नोहा परमेश्वराच्या दृष्टीने चांगला होता, तेव्हा त्याचं नोहाचं सगळं घराणे बघा, या उत्पत्ती अध्यायामध्ये 7 अध्यायामध्ये जेव्हा तुम्ही 1 पासून जर वचन वाचलं तर त्याच्यामध्ये 24 पर्यंत, आणि ह्या नोहाला तारूबंद सांगितलं आणि सगळं कुटुंब, तो, त्याची बायको, त्याची मुलं आणि त्यांच्या सुना. विचार करा, प्रेषित 16:21 आपल्याला कसं सांगते, तुम्ही सात्विक जर असले ते तुम्ही आणि तुमची मुलं बाळा सुरक्षित राहते. आपण जर बघितलं तर आपलं आणि आपल्या सगळ्यांची मुलं बाळा सुरक्षित, कारण आपला विश्वास येशूवर आहे आणि आपण येशूच्या आज्ञाद्वारे. आता हा शेवटच्या काळात हीच प्रश्न सुरू झालेली आहे. म्हणून या काळामध्ये आपल्याला जुन्या करारातून नव्या करारामध्ये जरा यायचं आहे. मग ते 24 अध्याय 32 ते 34 किंवा 24 अध्याय 38 ते 39 पहिलं वचन घ्या. हे आता शेवटच्या काळामधल्या ज्या घटना सुरू होत आहे, जे नोहाच्या काळात झालेला आहे, यो काळ आता पुन्हा सुरू झालेला आहे. वचन घे. मग ते 24 अध्याय वचन 38. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात्रीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून घेत काय सांगते, लोक खात्रीत होते, लग्न करून देत होते, लग्न करून द्यायचे. हालेलुया. मग काय झालं त्यांच्या काळामध्ये. वचन 39. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही, तसेच मनुष्याच्या पुत्रासाठी येणे होईल. बघा, आता हे जो काळ सुरू झालाय ना, तो प्रभू येशू येण्याच्या काळात आहे. आता जेव्हा आपण येशया 26 अध्याय 20 ते 21 मध्ये ये लोकांना पश्चाताप करण्यासाठी झपाटा आला, बरोबर. आता तुम्ही विचार करा, त्यावेळेला लग्न करून देत होते, लग्न करत होते, खात पीत होते. पण आता जर तुम्ही या बायबलच्या आधारे जर बघितलं तर इर्मिया 16:9 मध्ये काय दिले, नवरा नवरीचा शब्द बंद झाला. हालेलुया. आणि
आपण बघतो की प्रभूच्या मार्गाचा काय अनुभव आहे तो. हालेलुया. आता हे काळ का सुरू झालेले आहेत आणि परमेश्वराने या काळाला कोणती किंमत दिलेली आहे. आज आपले जीवन जे आहे ते पहिलं कामाचं पाहिजे. हालेलुया. आणि या जीवनाला कुठेतरी किंमत दिली जाते. हालेलुया. आज प्रत्येक मनुष्य ह्याच परिस्थितीमध्ये फसलेला आहे का त्याला त्याला देवाचा मार्ग सापडलेला नाही. हालेलुया. ज्याला तो देवाचा मार्ग सापडलेला आहे ते देवाच्या राज्यात प्रवेश करत आहे. हालेलुया. म्हणून आज आपल्याला प्रभू येशूने जे शिकवलेलं आहे त्या शिक्षणाकडे जो वाळेल त्याला देवाचं राज्य सापडेल. हालेलुया. पुढे उत्पत्ती 7 अध्याय वचन 1. मग परमेश्वराने नोहाला सांगितले, तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण मी मानले आहे की या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. हालेलुया. तू तारवा चढ, कारण ह्या पिढीमध्ये तूच नीतिमान आहे. आपल्या सगळ्यांना नीतिमान राहायचं. म्हणून हा झपाटा जो आलाय यशया 26:20-21 हे जे झपाटा आलाय या झपाट्यामध्ये लोकांना घरात बसून राहायला सांगते प्रभूचे लोक. आता घरात कशाला बसायचं. हालेलुया. आता जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जर हे शिक्षण घेतलेलं आहे तर तुम्हाला कळेल. आता हा जो काळ आलेला आहे या काळामध्ये तुम्हाला स्थिर राहायचं. आणि जर या काळात जर तुम्ही स्थिर राहिले नाही तर स्वतः तुमच्या जीवाला तुम्ही एका धोक्यामध्ये पडणार. हालेलुया. आता आम्ही धोक्यात का पडणार आहे. कारण तुम्ही त्या परमेश्वराच्या शब्दाकडे लक्ष ठेवलेलं नाही. हालेलुया. म्हणून हा काळ येतो. या काळामध्ये आपल्या प्रत्येकाला पश्चाताप म्हणून एक सावधगिरीने आपलं जीवन बनवायचं. हालेलुया. जो देवाशी एक आहे तो देव आपल्याला त्याच्या मागे नेईल. हालेलुया. म्हणून नोहाला काय सांगितलं, तारुवान आणि सात्विक लोक तुझ्या जोडीला असू. तुझीच माणसं तुझाच दर्शन बाहेर. मग आपल्या नव्या करत प्रेषित 31 तुझा विश्वास तुझ्या घराण्याचे कारण. आता हे लोक काय होते, खात्विक होते, लग्न करून देत होते, लग्न करत होते. हा अशी परिस्थिती आली. खात्विक होती म्हणजे दारू पिणं, मजा करणं, मोज मजा करणं. हालेलुया. आज जमान्यामध्ये काय चाललेलं आहे. या जमान्यात तुम्ही स्वतः विचार करा. हालेलुया. इर्मिया 7 अध्यायामध्ये 34 वचनामध्ये सांगते नवरा नवरीचं शब्द बघा, होत बोलणं काय आहे ते. पुढे गेले त्याचं जीवन. आज कुठेतरी लग्नाची आठवण येते का कोणाला. हालेलुया. परमेश्वर आपला रस्ता काळ्या करायला सुरुवात केली. लोकांचं कार्य काय आहे ते सिद्ध करण्यासाठी परमेश्वर आपल्या कार्यासाठी निघालेला आहे. म्हणून परमेश्वराच्या कार्यासाठी लेवा पश्चाताप करा. आज तुम्हाला परमेश्वर जे काही शिकवलं का मार्गदर्शन घडवलं ते परमेश्वर ख्रिस्ताच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आणि चाला. आज आपण बघतो कोण आपले भाऊ होतात. त्याला नोहाला तारवामध्ये आपलं कुटुंबच घेतलं. बरोबर. आता हे तारवात कुटुंब घेतले. त्यांना आई बाबा त्याचे दुसरे भाऊ त्यांचे नातेवाईक आहेत का. आहेत का. आता माझे कोण नातेवाईक आहेत का नाही आहेत का. आणि सगळे आहे का नाही. सगळ्या बाजूची नाती आहेत. मग आता मित्रापासून आता नोहाला मित्र असतील, हा सासू सासरे असतील, आहे का नाही. हा काका काकी असतील, भाऊ बहीण मित्र मैत्रिणी सगळे मोठे नाते आहेत. पण नोहाला त्यांनी सांगितलं या पृथ्वीवर सगळे कोण आहेत. कोण आहेत. आज आपण तेच आहे. बघा तुम्ही या 24 अध्यायामध्ये जेव्हा 32 पासून तुम्ही वाचलं तर 44 पर्यंत आजचा जमाना कशामध्ये आलेला आहे जरा बघा जरा. हालेलुया. मग ते 24 अध्याय 32 ते 44 वचन घेईल. अंजिराच्या झाडाचा दाखला केला. या झाडाला आपण बघतो त्याला पालवी कशी आली. तसंच हे तुमच्या जीवनाला शांती कुठून आली.
तुमचं जीवन कोणाद्वारे तयार होते ते विचार करा की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जवळ आहे आणि त्याच्या आशीर्वादाने आपण आशीर्वादित आहे. तर आपलं जीवन कसं आहे हे आपण शिकायचं. पैशाने वस्तूनी धंद्याने खाण्याने पिण्याने मोज मजाने नाही, तर त्याची सकाळी उगवत असता तिला पानांनी फुटल्याची म्हणजे तुम्हाला जवळ आला असे तुम्ही समजता. आता बघा त्यांना पाने फुटायला लागले तर त्यावेळेला तुम्हाला समजते की उन्हाळा जवळ आला. आता तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की येशू ख्रिस्त जवळ आलेला आहे ना, मग आता आम्ही प्रार्थनेमध्ये वाढ करायची का कमी करायची? अद्याप आम्ही खातपीतच राहायचंय का? वचन काय सांगताय? वचन करतील तसेच तुम्हीही या सर्व गोष्टी काय सांगते? तुम्ही पण ह्या गोष्टी सगळ्या पाना, समजलं? तुम्ही पण ह्या गोष्टी सगळ्या पाना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही असं तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. काय सांगते? तेव्हा तो जवळ दाराशीच आलेला आहे असं तुम्ही समजा. काय सांगितलं? तो दाराशीच आलेला आहे असं घ्या आणि तुम्ही समजा. 3:20 पहा मी दाराशी उभा आहे. आता जो कोणी त्याची वाणी ऐकेल तो आत जाईल. तुम्हाला आत जायचं असेल तर तुम्हाला प्रभूची वाणी ऐकायचं आहे. आता तुम्हाला जर प्रभूच्या वाणीत जर जायचं असेल तर प्रभू तुमच्या जवळ राहील. आणि घरची वाणी जर तुम्हाला ऐकायची असेल तर नाती. आता नोहाला काय वाटलं नसेल का त्यावेळेला? या 7 अध्यायाचं तुम्ही वाचला तेव्हा नोहाला काय वाटलं नसेल का? वाटलं असेल का नाही वाटलं असेल? आपल्या डोळ्यात एकच सगळे आपले घरची लोक गेले तर आपल्याला कळायला पाहिजे ना ते कशाला गेले असं. हालेलुया. त्यानंतर आपण बघतो की मत्ते 25 अध्यायामध्ये 1 ते 13 वचन 5 कुमारीकडून एक आपल्याला दाखला भेटलेला आहे. त्या कुमारी काय करत होत्या? 5 जणींनी चांगली गुण घेतली, चांगलं वचन घेतलं तेव्हा त्यांना स्वर्गात जागा मिळाली. त्या 10 कुमारीचा दाखला आहे पण 5चा दरवाजे बंद झाले, ते आत गेले नाही. प्रभू येशू आपल्याला हेच दरवाजे सांगते, जो देवाचं वचन घेईल म्हणजे तेल. आता तेल असेल तेव्हा पेटेल. किंवा 8:12 येशू ख्रिस्त असेल तेव्हा तुम्ही प्रकाशित होतील, अंधकारात नाही. मग आता यांचं तेल संपलं म्हणजे ते अंधकारात पडले गेले. म्हणून 5 कुमारी तिथेच राहिल्या. दरवाजा उघडा, प्रभूची दरवाजा उघडा, संपलं. दरवाजे बंद झाले, संपलं. आता तुमच्यासाठी दरवाजे उघडले. आता उघडल्यानंतर आपल्यासाठी प्रभूमध्ये आता येशूच्या मागे येणारे लोकांनी नात्याची सहवास नाही ठेवायचा. देवाबरोबरची नाती ही सहवास ठेवा, ही स्वर्गाबरोबर. आता नोहाने तारू बांधलं. परमेश्वर सांगितलं जा आता तू तारू मध्ये चढ, मी आता पावसाला पाठवतो. नोहाने असा नाही विचारला की माझ्या भावाला सांगू का? जे त्याच्या सुना पण आहेत जोडीला, सुनाचं सगळं त्यांच्या नातेवाईकाला पण देऊ का? देऊ का? नको कशाला? अरे आता तुम्ही विचार करा. आता हे मी इकडे ते सगळं तारू बांधून ठेवलेले. अरे मी इकडे तारू बांधून ठेवलं. आता प्रभूने खडकावर मंडळी रचायला काय सांगितलं? पेत्राला 16 ते 18 पासून या खडकावर मी मंडळी रचेल, म्हणजे तारू म्हणतात. त्या काळात नोहाने मंडळी रचली. जीव जंतू जनावर सात्विक त्यामध्ये साथ घेतली आणि अशुद्ध करून घेतली. अरे आता तुम्ही विचार करा की परमेश्वराने त्यांना त्या लोकांना उचललं. आता आपल्याला पण इथे शुद्ध आणि अशुद्ध आहेत. माणसं शुद्ध पण आहेत आणि याच्यात अशुद्ध पण आहेत. आपण शिकायचं तिकडे काय करायचं. हालेलुया. तर आता हा जमाना असा चाललेला आहे की घरामध्ये आता भांडणं होती, कुटुंबामध्ये. कशाला सांगतो? तुम्ही विचार करा. हालेलुया. मध्ये 10 ते 34 पासून वचन आला. परमेश्वर काय सांगते? मी या पृथ्वीवर आग पेटवायला आला.
कशा प्रकारे आग पेटवतो मला कळायला पाहिजे या विषयी. एक बाजूने परमेश्वरी तेव्हा तीन सोळा जगावर प्रेम केलं, स्वतः पुरुषावर प्रभू येशू ख्रिस्त बलिदान झाला लोकांसाठी आणि तिसऱ्या दिवशी उठला. आणि परत येणार आहे तो आपल्याला उठवायला, न्याय करायला. आपण 4:15 पासून प्रभूच्या लोकांना घेण्यासाठी परत येणार. मग आपण प्रभूची लोक आहेत ना, मग प्रभूच्या सेवेमध्ये जायचं. हे सर्व पिढी होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. तर काय सांगते, आकाश पर पृथ्वी नाहीशी होईल पण वचन नाही नाहीच होणार. वचन तरी कोण आहे? देवाचं वचन कसं आहे ते शिकायचं. काय सांगते, त्या दिवसाविषयी आणि त्या घटनेविषयी इतिहाशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांना सुद्धा नाही, पुत्राला सुद्धा नाही. नोहाच्या दिवसात झालेलं होतं तसं मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होईल. आता प्रभू येशूला राग आलेला आहे लोकांचा. मी बलिदान दिलं तुमच्यासाठी आणि नाही त्याच्या मागे तुम्ही लागता. कशासाठी मी तुम्हाला जीवन दिलं? तुम्ही पाप करत जा आणि मी मार खात जाऊ. नोहाच्या काळात त्यांना पण अनुताप झाला. 6 ते 5 कशा प्रकारे त्याला अनुताप झाला आता तुम्ही बघा. तो तारवा जाईपर्यंत लोक इकडे खातात, पितात, मजा करतात. असा दिवस तेच चाललेला आहे. अरे बायबल ते बायबल आहे. हे सगळा इतिहास बायबल लिहिलेला आहे. बायबल खोललं तर जीवन खोलेल आणि बायबल बंद झाली तर जीवन बंद होईल. हा श्वास आहे. हे पवित्र शास्त्र म्हणजे माणसाला नवीन देणारा एक श्वास आणि हा श्वासाद्वारे जीवन हे परमेश्वराचे दरवाजे उघडे. पवित्र शास्त्र म्हणजे आमचं हृदय खुलणं, हृदयाला शांती शांती असते. जग देते तशी शांती नाही. हालेलुया. एंगेजमेंट करते होते, एंगेजमेंट करून देत होती, नात्यावर होती, काय काय करत होती. त्यावेळेला तसंच होतं. लग्न करायचं, लग्न द्यायचं करून 10 माझ्या घरात निघला. सगळं पापाच्या आधी चाललेलं, पवित्राच्या आहारी गेले नाही. आता नोहाचं कुटुंब सात्विकच होतं ना, वाईट थोडंच होतं. सात्विक ठेवलं म्हणून आपल्या कुटुंबाला सांभाळते. मग आम्ही 16:31 काय आमची कुटुंब अशुद्ध का आहे? आमच्या कुटुंबाला देवाकरता वेळ नाही का मिळत? सगळ्या पाहुण्याकडे आहे, नात्याकडे. आता लोक का जात नाही? आता सगळी पाहुणी नाती गेली कुठे? काय झालंय? काय चाललंय? काय प्रॉब्लेम? हल्ली वचन घ्या पुढे मी सांगतो काय चाललंय. जन्रे आला आणि सगळ्यांना वाहून नेलं तरी त्यांना काही समजलं नाही. काय सांगते? जन्रे आला आणि सगळ्यांना वाहून नेला, मला समजलं नाही. का समजलं नाही? तसंच मनुष्याच्या पुत्राची येणी होणार आहे. आता तुम्ही विचार करा. आता सगळीकडे चालले लग्न, प्रोग्राम, एंगेजमेंट. आओ लो मजा करो, आने वाला है अभी मजा करने के लिए. बाद में हम लोग सजा वो क्या होता है क्या नहीं. हल्दियां खुशी बाजवतात लग्नाचा. अरे 14 दे लग्नाची माहिती दिली, येशूने लग्नाविषयी 22 मध्ये पण आपण वाचतो.
मध्ये हरड्या आज जर तुम्हाला परमेश्वराच्या गोष्टी भेटल्या तर जिंदगी भेटली आणि प्रभूच्या वचनाने जीवनाचा एक मार्ग मोकळा केला जातो. विचार करा, आज आपण निर्णयामध्ये बघतो 16:9 आणि 7:34 9चा शब्द आता बनवतो. आता तो यायला निघालाय ना, त्यावेळेला आता सगळं बंद होईल. त्यानंतर काय काय होणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्ही शोधून काढा. आता आपली वेळ संपलेली आहे. हरया आता ही जी वेळ आहे ना ती संपलेली आहे आणि त्यानंतर आपलं जीवन आपल्याला कुठे घेऊन जायचं आहे ते बघा. हरया आज जर मला सांगतो इर्मियामध्ये 19:15 वचन हल्लिया बरेच लोक आहेत देवाचं वचन ऐकत नाही म्हणून मान टाकेल. आता लग्न आहे, कार्यक्रम आहे, प्रोग्राम आहे, फंक्शन आहे, पण माणसाचं जीवन कसं आहे ते त्याला कळालेलं नाही. जर आपल्या जीवनामध्ये देवाशी एक व्हायचं आहे म्हणून त्याच्यामध्ये इर्मिया 19:18-20 आज आपल्याला शिकायचंय काय काय चालले, काय काय राज्यामध्ये काय काय देवाने केलेलं आहे शिकायचंय. आता विचार करा, सगळ्यांना दर्शक ना तलवार. तलवार म्हणजे काय? देवाचं वचन. या शब्दाने त्यांना पाठीमाग तलवार अशी घेऊन लढाई करा. परमेश्वरची तलवार दिसणार नाही आपल्याला. मध्ये 7, 10 आणि 17 वचन आत्म्याची तलवार. आज आपल्याला परमेश्वराच्या आत्म्याची गरज आहे आणि परमेश्वर आत्मा आपल्या प्रत्येकाला नवीन जीवन देत आहे. आज तो देवाशी एक आहे तर देव त्याच्याशी आहे. पुढे सांगते हल्लिया आज सगळे बघा निंदा आणि त्याचे सगळे विषय. आज तुम्हाला जर देवाचं वचन मिळालेलं आहे तर देवाचा मार्ग भेटेल. आता ज्या वेळेला एशिया 24:8 वचन सांगते आज आपलं जीवन जे आहे आज सगळ्यांची दारं बंद आहे ना. काय बंद आहे? आता बघा उत्साह नाही, काय नाही, काय चाललेलं आहे सगळे तोंडावर बंद चाललेलं आहे. आणि बायबल वाचायला मी देतो तुम्हाला. इकडे येशू जिवंत आहे या पवित्र शास्त्राच्या वचनाने. आपल्यामध्ये आपल्याला सगळं दिलं, सगळं काय काय ऐका मग सांग आपल्याला कसला सगळं डान्स बीन्स कार्यक्रम सगळे बंद झाले का? आता दुसरं पण सांगते 13-11 दिमाग बंद झालेलं नाही ते. एशिया 13:11 जास्त गर्विष्ठ होते काय का नाही. गर्विष्ठाचा दिमाग काय करेल? बंद करेल. हररिया आता ह्या दिमाग बंद करायचा ना. हररिया हररिया म्हणजे आज तुम्ही बघा 13 वचन आणि 15 वचन. आज तुम्ही बघा गर्विष्ठ होता. गर्विष्ठ कशाला व्हायचं? काय आपल्या जवळ आहे
सगळ्यांची गर्व खाली करायला लावलेले आहे. हा? इर्मया 13 वचन 10. हे दुष्ट लोक माझी वचन ऐकत नाही. आपण देवाची वचन ऐकलं नाही, मूर्ती पूजा केली आणि मूर्तीला वजलं आणि देवाचा अपमान केला. आणि मानवाची निर्मितीला तुम्ही एवढी किंमत देता, तर परमेश्वराने तुम्हाला किंमत दिली त्याची करा. आपल्यामध्ये मानवाला एकदम तुच्छ लेखलं. आज माणसाचा एवढा तिरस्कार झालाय. एक माणूस आजारी पडे त्याला स्पर्श करू शकत नाही. काय झालं? काय झालेलं आहे कारण? आता देव सांगतो भीक मला बघ. आता देवाचा क्रोध निघालेला आहे. आपण वाचतो त्याच्यामध्ये की आई बाप मुलगा भाऊ बहीण सगळ्यावर पाडा सगळ्या जमिनीवर धंद्यावर पडत चाललेल्या विषय म्हणजे 5 ते 8 पासून सुरुवात केली तर आज ही परिस्थिती लोकांमध्ये उतरत चाललेली आहे. कशाला? देवाला वेळ दिली. ही वेळ आमची अशी का चालली आहे? गर्विष्ठाने आम्ही भरलेले आहोत. अंतकरणाच्या हट्टाप्रमाणे चालतात आणि देवाची सेवा करण्यास त्याच भजण्यास त्याच्या मागे चालले. मूर्ती आहे ना, ते अन्न देव आहे. देव तो स्वर्गात आहे. वाचलं मला स्वर्गात दिसेल. 144 अध्याय 9 पासून जर वाचलं तर स्वर्गात दिसेल. इथं पृथ्वीचे आहेत, तिथे मानवाने आकार दिलेले. हे मूर्ती पूजा आहे. हे भूताकडे जाते. हालेलुया. प्रकटीत 9 अध्याय 20 ते 21 वचनामध्ये दिलेले ते समृद्धी बनवताना भूतांची पूजा होते. हालेलुया. आता शेवटची परिस्थिती काय होणार आहे आणि ही परिस्थिती अशी का आलेली हे आपल्याला ऐका, कान द्या, तुम्ही गर्विष्ठ होऊ नका. परमेश्वर बोललेला आपल्याला ऐकायचं आहे. या शेवटच्या काळात काय काय आणि काय होणार. हालेलुया. हालेलुया.